कॅटूला दिला होता मखाना खायला. उठली आहे ती, झोपलेली, मस्त आराम केला तिने दुपारी. ती झोपल्याच्या नंतर मी माझं सर्व पूर्ण काम करून घेतलं. आता बसले, आता जाते किचनमध्ये. लोकांना मखाना दिला होता आणि आताच जाते चाय आणि माझ्यासाठी कॉफी करते. वाजले किती, 6:15, 6:30 वाजले, 6:30. आराम चालू होता, पूर्ण काम करून घेतलं. किचन वगैरे सर्व घासून बसून घेतलं. जेवण तर आहे, जेवण करायची काही गरज नाही. बघते मग मला विचारून जर काय खायचं असेल तर करेन. आणि आता जाते पहिला चहा आणि कॉफी करते. बाहेर जायचं तुम्ही कॅटूचा डॅडू कुठे गेलाय? कॅटूचा डॅडू परत गोव्याला गेलाय ना. एकटा घुमी करतो ना. हा, डॅडूला बोल ना आपल्याला पण घेऊन चल. डॅडूला बोल ना आपल्याला पण फिरायला घेऊन चल. डॅडूला कामाच्या बहाण्याने मस्त फिरायला भेटतं ना. हा कॅटू, काय बोल डॅडूला आपल्याला पण घेऊन चल बाहेर. काय बोलतेस? काय? हा, दादा आता नाही येणार आहे. दादा 2-3 दिवसानंतर येणार. हा, तिला आठवण आलं ना, डॅडा चालू असतं तिचं ना. मी चाय झाली, माझ्याकडे कॉफी. आता पहिला मम्मीला चहा देते. कॅटूला बाहेर घेऊन जाऊ की नको विचार करते. कॅटू किचन मध्ये गेले कप ठेवायला. वा, अरे बापरे, अरे वा. अरे मम्मा, शाळा आहे ना बच्चा. आता आईचा पण कप ठेवणार. चाय पहिला तू चाय पी. हा, याला चाय पिऊ दे पहिला. तर इकडे संध्याकाळी तेच मी विचार करत होते की जाऊ की नको बाहेर. तर काय नाही, लीनाला फोन केला, तिला बोलली चल जरा कॅटूला घेऊन जाऊया. मग आम्ही निघालो, मस्त कॅटूला घेऊन गेलो गार्डनमध्ये. आणि इतकं ती एन्जॉय करत होती ना खरोखर. स्लाईडवरती वगैरे आता ती मस्त एन्जॉय करते. कारण आम्ही नेहमी घेऊन जायचो ना तर ती घाबरायची, खूप घाबरायची. आणि ती स्विंगमध्ये वगैरे कुठेच बसत नाही अजून. पण आता ती कसं पोरांना वगैरे बघून ना मस्त खेळते. आणि तुम्ही बघू शकता किती एन्जॉय करत होती. आणि म्हणजे तिला बसच नव्हतं, तर आम्ही बोलत होतो की चल चल, पण ते ऐकतच नव्हती. असं थोडं फिरलो वगैरे. नंतर आम्ही गेलो कार्टर रोडला. तर तुम्ही आता ते थोड्या वेळाने बघणार. पहिला तुम्ही हे एन्जॉय करा कसं काय. कॅटूला बघून मस्त वाटलं मला खूप. ये fish. Come, we'll see Ducky. Come. Ducky. Hey, Ducky baby. Ducky baby. सो आता इकडे आम्ही आलो कार्टर रोडला. आणि आमच्या इथे मस्त जवळच आहे ना कार्टर रोड सोशल वगैरे. आम्ही अजूनपर्यंत गेलो नाही. आम्ही तेच बोलत होतो की इकडे एकदा तरी यायलाच पाहिजे. कारण जवळ जे राहतात ना ते खरंच जास्त जातच नाही. जसं कार्टर रोड वगैरे आमच्या इथे खूपच जवळ आहे. तर काय नाही, इकडे मग लीना बोलली चल आपण जाऊया वॉफल खायला. मग आम्ही तिकडे गेलो. ती ऑर्डर करत होती, मस्त वॉफल वगैरे ऑर्डर केलं, खाल्लं. त्याच्यानंतर मग माझ्या प्याला गेलो. आणि तिकडे ना खूप व्हरायटीज आहे. सो तुम्ही ट्राय कर. मस्त स्ट्रीट कॉफी स्पॉट आहे. सो जर तुम्हाला ट्राय करायचं आहे तर तुम्ही नक्की एकदा इकडे व्हिजिट करा. आणि हा मस्त. आणि इथे आईस कॉफी, लाते आणि हॉट टी वगैरे, कोल्ड कॉफी सर्व मिळतं. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करू. एक्सप्रेशन बघून तुम्हाला समजलं असेल की मला नाही आवडत.
पण तुम्ही एकदा ट्राय करायला काय हरकत नाही आहे. सो मला ट्राय करायचं होतं म्हणून मी घेतलं. नाही तिकडे कॉफी वगैरे पण मिळते, पण मला माचा वगैरे असं काही डिफरंट टेस्ट करायचं होतं. सो मी ते केलं, पण मला नाही आवडलं. पण जर कोणाला करायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा इकडे व्हिजिट करू शकता. आणि मस्त रिजनेबल वगैरे आहे. आणि काय नाही, ते कोल्ड कॉफी वगैरे, कॉफी आपली हॉट कॉफी वगैरे सर्व मिळतं. आणि लाते वगैरे, आईस टी. तर काय नाही, मला इकडे एकदा ट्राय करायचं होतं. मी इथून मध्ये येणं जाणं हमेशा असायचं, पण विचार केला की हा ट्राय वगैरे करेन. पण आणि मग लीनाबरोबर बाहेर आली तर मी बोलली चल आपण जाऊया, कारण तिला मी लास्ट टाईम बोललेली की आपण इकडे एकदा नक्की येऊया. आणि ती ह्याच्या अगोदर आली आणि तो पण तिच्या ओळखीचाच आहे. सो काय नाही, इकडे बघा तुम्ही माशा बनतोय मस्त, त्याने दिलं आहे. आणि ज्यांना आवडत असेल खरंच त्यांना आवडेलच नक्की, पण मला नाही आवडला. आम्हाला फक्त आमची कॉफी बेस्ट आहे. आणि इकडे माझं एक्सप्रेशन बघून तुम्हाला माहिती पडलं असेल. आणि नेक्स्ट टाईम इकडे मी मस्त कॉफी ट्राय करेन, कारण बघेन आता नेक्स्ट टाईम जाईन ना तर पहिला माझी फेवरेट जी कॉफी असं त्याला सांगेल मस्त बनवायला. आणि काय नाही, असं होतं. जर तुम्हाला एकदा ट्राय करायचं असेल तर नक्की तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता. आणि थोडा उशीर झाला होता, मग आम्ही पटकन निघालो घरी जायला. आणि आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. The next day. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग. नाश्ता वगैरे करून झालं आहे, सगळी कामं झाली आहेत. म्हणजे सकाळची जेवण करायचं बाकी आहे. कॅटूला सोडून आली आहे. मच्छी मार्केटमध्ये गेलेली, काहीच मच्छी नाही आहे. बोंबील घेऊन आली आहे, पण काहीतरी घेऊन आली. आणि इथे मी बसले, ऑइल लावायचं आहे. तर मम्मीला सांगते थोडंसं लाव. कोकोनट ऑइल पण तिथे आहे ना काय? मावशीने आणलेला हां हां, कॅस्टर ऑइल, कॅप्सूल घेते. आणि कालचं बघितलं असेल तुम्ही व्हिडिओ रात्रीचा, काटे रोडचा. ओके मार्केटमधून आली तर मी इतकी हैराण झाली ना, खरोखर बापरे, नकोसं वाटतं. उद्या माझ्या कामात नाही केलं कॅबी नाही घातला काय बघायचं तो विचार करतोय. आणि डाळ भात फक्त बोंबील साफ करायचे आहेत, कारण डाळ भाताला एक लवकर होईल. दूध ठेवलंय कॉफी प्यायला. आणि मी कॅमोमाईल टी बघत होती, पण कुठे भेटतच नाही मला जी पाहिजे होती. एक तासापासून मी अशीच बसली आहे, तेल लावलं आहे, डोक्याला एकदम चिपचिप झालं आहे. आणि इतकं कंटाळा आला आज मला काम वगैरे करायला. मी अशीच बसून आहे, विचार करते उठेन पण बसूनच आहे. कॉफी पण झाली पिऊन, असं टाईमपास चालू आहे. आणि टाईम असं जातो ना फटाफट. आता कॅटूला पण जावं लागेल घ्यायला, बघते उठावं तर लागेल. तिच्या ती याच्या अगोदर मला सर्व म्हणजे जेवण करावं लागतं. हो, मला पटापट आता करावं लागेल. काय नाही, एक तासात करून घेत पटकन. 1:45 वाजले, डाळ भात झाले. आणि आता इकडे मी बोंबील फ्राय करते. हे थोडंसं हळदी मीठ लावून ठेवलेलं. आणि हे मायासाठी जास्त मसाला टाकला. हे फ्राय करून पहिला घेते आणि नंतर मग कॅटूला घ्यायला जाते. मी कॅटूला घेऊन आली. बुबू इथे बघ, कॅटूला पाहिजे फोन. तुझ्या फोनमध्ये वायफाय कनेक्ट आहे, होता तर माझा फोन द्यावा लागेल. पसीना टपक राय पसीना. आता पुन्हा किचन क्लीन करून घेते. फ्रीजमध्ये मग सर्व काढून भांडी आता काढल्यात. आता ते
धुवून घेते पहिला भांडी वगैरे. कॅटूचं चालू आहे आपलं काय नाही काय. आठवण आली की मम्मा मम्मा करायला येते किचनमध्ये. आणि माझी कामं करून घेते पटकन. A few moments later. आपण ठेवला आणि ही कॅटू आली आहे. सोडून थांब देते. या आईला दे पहिला. या आईला दे. जायला दे. हे तुझ्यासाठी इकडे ये. बुबू हे घे. आहे ग माझं पिल्लू. हे मी माझ्यासाठी घेतलंय आईस्क्रीम. आपलं हे 10 रुपीजवालं व्हॅनिला आईस्क्रीम. आणि मस्त क्यूब करून असं खाऊन बघा एकदा. माझ्या इथे सर्व कामं झालेत आणि आता मस्त आरामात बसून हे एन्जॉय करणार आहे मी. मँगो व्हॅनिला आईस्क्रीम. आणि हापूस आंबा असेल ना तर म्हणजे काय बोलू, टेस्ट तर एकदम खतरनाक. पण ठीक आहे, हे पण आंबे गोड आहेत आणि मस्त कॉम्बिनेशन आहे. कॅटूला फक्त मी मँगो दिला आणि मी हे खाणार आहे तर काय नाही. आणि मम्मीने मस्त जुना पिक्चर लागलाय तर तो बघत बसलाय. बाकी सगळी कामं झालेत माझ्या. ते मस्त खाऊन घेते. भेटू आता नंतर. 1 hour later. तशी मॅगी आणली होती. कोणती आहे? 2 यमची रामीन किमची. तर हे मी बनवते आता. मम्मीला ठेवले एक चाय आणि माझ्यासाठी मॅगी करते. कुठे नाही जाणार आहे आज, घरीच आहे. फर्स्ट टाइम ट्राय करते कशी असते. इथे चाय ठेवली आहे आणि इथे माझी मॅगी आणि हे 2 फ्लेवर्स आले आहेत ते नंतर ॲड करीन. इथं मॅगी चांगली बॉईल झाल्याच्या नंतर. आणि मला असं वाटतं चायमध्ये थोडीशी चाय कधी जास्त पडली आहे. काय वाटतंय बघून. मी कसं माहिती आहे कॉफी पिते ना तर मी असं कोण पण आलं ना तर मी पहिला कॉफीच विचारते. कारण मला ना चाय बनवायला नाही जमत. आणि असेल कोण आलं असेल तर मी मम्मीलाच विचारते किती काय टाकू. असं एक असेल ना एका माणसाची मी बनवू शकते. ते पण मम्मीला पहिला विचारते बॅलन्स व्हायला. माझी मॅगी बनवते. ते झाली आहे मॅगी. इकडे सकाळी दूध पाडलं होतं. आता ते रात्रीच मला साफ करावं लागेल. चम्मच पण पडलाय. कॅटूने बघितलं ते येईल ती पण. पहिला दुपारची झोपायची, आता ती नाही झोपत. 2 तास तरी झोपायची. तिखटच असेल. हाय घे चूल घे चूल घे. हे घे पाण्याची बॉटल वरती आहे ना तर तिला आता टेबल वगैरे पाहिजे. माझं टेबल कधी आणणार आहे ही? इथे तुझा फोन पण नाही लागत आहे मम्मी. ये 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 लवकर. ये इकडे मम्माकडे ये लवकर. बाबाई कडून करणार. आणि आमचं झालंय सर्व खाऊन पिऊन. मस्त मॅगी खाल्ली ना, कॅटूने पण खाल्ली. थोडीच दिली माझ्या बुबूला. आणि आज काय नाही घरीच आहोत. आणि आता ठेवलेत मी टमाटर बॉईल करायला. टमाटरची चटणी करते. आणि मग झालं काय नाही, असं होतं आमचा दिवस. इकडे मी ब्लॉग एंड करते. तर आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट वगैरे करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ना. कॅटू कॅटू कधी बोलेल सबस्क्राईब करा. हां थांब ना सोनू प्लीज. बाय बाय कर. मी मोबाईल करते. बाय बोल. बाय.